सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते. श्रोते हो, भक्त हो, आज आपण सप्तशृंगी देवी प्रगट कशी झाली, या देवीच्या जन्माची मूळ पौराणिक कथा काय आहे, या गडाला सप्तशृंगीच असे का म्हणतात, ब्रह्मा विष्णू महेश यांनी नेमकं असं काय केलं की ज्यामुळे या देवीला पृथ्वीवरती अवतार घ्यावा लागला, आणि तो अवतार कुठून आणि कसा झाला, देवीने काय नेमकं कार्य केलं, या देवीची महती काय, देवीची माहिती काय, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. परंतु हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी आपण ज्ञानसागर मराठी या यूट्यूब चॅनलला जर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. भक्त हो, आपल्याला माहिती आहे भागवतामध्ये 108 शक्तिपीठाचं वर्णन केलेलं आहे, त्याची नावं पण दिलेली आहेत. यापैकी 3.5 शक्तिपीठं हे एकट्या महाराष्ट्रामध्ये आहेत. अशा या 3.5 शक्तिपीठापैकी महालक्ष्मी, महादुर्गा, महाकाली, महाशक्ती देवी सप्तशृंगीची मूळ कथा काय, पौराणिक कथा काय, ते आपण प्रत्यक्ष पाहूया. कृतयुगातील पौराणिक कथेनुसार महिषासूर नावाचा एक दैत्य, एक दानव हा महाभयंकर शक्तिशाली, ताकदवान आणि बुद्धिमान होता. या महिषासुरानं देवादिदेव ब्रह्मदेवाची तपश्चर्या सुरू केली, घनघोर तपश्चर्या केली, कठोर तपश्चर्या केली. त्याची तपश्चर्या पाहून प्रत्यक्ष ब्रह्मदेव त्याच्यासमोर उभारले, प्रसन्न झाले आणि सांगितलं, बोल, तुला कुठला वर पाहिजे. आणि मग या असल्या दुष्ट आणि धीरधिप्पाड अशा राक्षसानं देवाला वर मागितला. महिषासुरानं, मला देव, दानव, राक्षस, मानव यापैकी कुणीही मारणार नाही असा मला वर द्या. म्हणजे त्याच्या मनात आपण अमर राहावं असंच होतं. देवाने तथास्तु म्हटलं. प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने वर दिल्यामुळे आपला मृत्यू देव, दानव, मानव यांचे होणारच नाही असं म्हटल्यानंतर हा महिषासूर उन्मत्त झाला. तो देवांना, ऋषीमुनींना त्रास देऊ लागला, सज्जनांना त्रास देऊ लागला, अत्याचार करू लागला, लोकांचा अनादर करू लागला. एवढंच नव्हे तर याने थेट इंद्रावर स्वारी केली, देवाशी युद्ध करू लागला. कारण त्याला माहिती होतं मी आता मरणारच नाही, मला कोण मारणारच नाही. आणि मग पृथ्वी तलावरील जे ऋषीमुनी पुण्यकर्म यज्ञ करत होते त्यांचे यज्ञ उद्ध्वस्त करत होता, ऋषीमुनींना त्रास देत होता, ऋषीमुनींना जगो की नको, सळो की पळो करून सोडलं होतं. आणि मग एके दिवशी हे सर्व ऋषीमुनी थेट देवादिदेव ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेव आणि विष्णू हे दोघे मिळून सर्वांना घेऊन महेशाकडे गेले. कैलासवरती शंकराने त्या सर्वांचं स्वागत केलं आणि येण्याचं कारण विचारलं. तेव्हा ब्रह्म विष्णू यांनी सांगितलं, हे महेश्वरा, हे शंकरा, पृथ्वी तलावावरती उन्मत्त झालेल्या महिषासुराला वध करण्यासाठी आम्ही तुझ्याकडे आलो आहोत. तेव्हा शंकराने सांगितलं, त्याला मी सुद्धा काही करू शकत नाही, कारण देवादिदेव ब्रह्मदेवानीच त्याला असं वरदान दिलेलं आहे की तो देव, दानव, मानव, प्राणी यांच्यापैकी कोणाकडूनही मृत्यू पावणार. सर्व देव चिंतेत बसले होते, काय करावं. आणि मग महेशाने सांगितलं, त्याला देव, दानव, मानव मारणार नाहीत, परंतु देवी मारू शकते. होय. आणि त्यांनी पार्वतीचा एक अंश बनवला आणि तो अंश पृथ्वीवरती सोडला. आणि त्या अंश पृथ्वीवरती सोडल्यानंतर मार्कंडेय नावाचे थोर ऋषी तपश्चर्या करत होते. आणि या मार्कंडेय नावाच्या ऋषींनी या ठिकाणी मार्कंडेय ऋषींनी यज्ञ केला होता. यज्ञाला सर्व ऋषीमुनी उपस्थित होते. फार मोठा यज्ञ होता. आणि त्या यज्ञ चालू असताना ती शंकरानं सोडलेली पार्वती रूपी ती मूर्ती एक मुलीचं रूप घेतलं, एक 9-10 वर्षाची मुलगीचं रूप घेतलं आणि त्या मुलीनं यज्ञात उडी मारली. यज्ञात तिचं दहन झालं आणि यज्ञातून भक करून बाहेर निघाली ती महाकाली, 18 भुजाची, 11 विकराळ रूप असलेली, 18 फूट लांब जिचे जीभ होती, जे 18 भाऊ म्हणजे 18 हात होते, अशी 11 विकराळ महाकाली या यज्ञातून बाहेर आली. धरतीवर पाय ठेवल्याबरोबर धरती माता हिल्ली. तिचा इतका क्रोध, इतका राग होता, तिनं श्वास सोडल्याबरोबर झाडं हलू लागली, वेली हलू लागल्या. ही महाभयंकर अशी महाकाली ही देवी प्रगट झाली. आणि या देवीनं त्या दुष्टाला, त्या राक्षसाला आव्हान केलं आणि महिषासुरासमोर युद्ध करण्याचं तिनं पुकारलं.
महिषासुरी भयंकर चिडला. त्याने त्याचं सैन्य बोलवलं आणि महिषासुराचं सैन्य आणि देवी महाशक्ती महाकाली यांच्यात तुंबळ युद्ध झालं. या महाकालीचे 18 हात होते आणि 18 हातामध्ये या देवानी तिला वेगवेगळ्या प्रकारचे आपले हत्यार आपलं साहित्य दिलं होतं. जसं श्रीकृष्णाने तिला सुदर्शन दिलं, भगवान शंकराने त्रिशूळ दिलं, इंद्राने खड्ग दिलं. असं ज्या देवाकडे शस्त्र आहेत ते सगळे शस्त्र दिले. तिला ब्रह्माने कमुंडल दिलं आणि 18 हात तिचे भरून गेले. आणि सर्व देवाची शक्ती एकत्र करून, सर्व देवाची शस्त्र एकत्र करून ही एकटी देवी त्या राक्षसाची लढत होती. सर्व युद्धामध्ये सर्व सैन्य ठार केलं आणि राहिला तो एकटा राक्षस. आणि या महिषासुराच्या पाठीमागं ही देवी त्रिशूल घेऊन पळत होती. तो पुढं पळतोय, देवी मागं पळते, तो पुढं पळतोय, मागं पळते आणि पळता पळता हा या सप्तशृंगी कड्याच्या भव्य कड्यामध्ये हा राक्षस गेला. देवीनं खन करून त्याला त्रिशूळ मारला, तर नेम चुकला. त्रिशूळ ज्या ठिकाणी गेला त्या ठिकाणी आजही मोठा खड्डा तुम्हाला पाहायला मिळतो. त्याच ठिकाणी देवीचं मंदिर आहे. देवीनं परत त्या राक्षसाला गाठलं आणि खाली पाडला, पायाने तुडवला आणि या देवीनं अकराळ विकराळ रूप धारण केलेलं होतंच. त्रिशूळाच्या साह्यानं त्या महाधुरंधर अत्यंत दुष्ट अशा राक्षसाचा या ठिकाणी त्रिशूळानं वध केला. आणि अशा प्रकारे त्या राक्षसाचा वध करून ही देवी हळूहळू शांत झाली. आणि मग विश्रांती घेतल्यासाठी, या महिषासुराचा वध केल्यानंतर विश्रांती घेण्यासाठी ही देवी या ठिकाणी येऊन थांबली, स्थिर झाली, शांत झाली. आणि त्याच ठिकाणी आज देवीचं मंदिर, देवीचं राऊळ आपण बघतो. या देवीची मूर्तीची स्थापना त्या काळी मार्कंडेय ऋषींनी केली. कालांतराने काळ निघून गेला आणि नमो नमो करता 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 या कलियुगामध्ये एक गुराखी जो गाई राखत असताना त्याला एक मोहळाचं पोळं दिसलं. त्यानं ते काढलं आणि पोळं काढण्यासाठी काठी आतमध्ये ढकलली. त्या काठीला शेंदूर लागला. त्यानं पाहिलं, अरे शेंदूर कुठून आला? मग त्यानं ते झाडं झुडपं बाजूला केली, फांद्या बाजूला केल्या आणि आत पाहिलं तर भव्य दिव्य अशी 8 फुटाची ही कालिकाची मूर्ती होती, ही देवीची मूर्ती होती, अष्टभुजा मूर्ती होती. आणि मग या मूर्तीची गावकऱ्यांनी प्रतिष्ठापना केली आणि त्या ठिकाणी भव्य असं वणीच्या देवीचं हे सप्तशृंगी देवीचं मंदिर उभारलं. काळ परत्वे हळूहळू त्यामध्ये सुधारणा होत गेली आणि आज मी तिला भव्य दिव्य असं या ठिकाणी नाशिकपासून 60 किलोमीटर अंतरावरती गोदावरीच्या किनारी अत्यंत उंच अशा शिखरावरती पर्वतावरती या देवीचं स्थान आहे. या पर्वताला सप्तगिरी असं म्हणतात. त्याला सप्तगिरी का म्हणतात? काय कारण सप्तगिरी म्हणण्याचं? तर या ठिकाणी 7 डोंगराचे कडे आहेत, 7 उंच डोंगर रांगा आहेत आणि त्या एकाच पर्वतात आहेत. 7 कडे 7 रांगा म्हणून त्याला सप्तशृंगी असं त्या देवीचं नाव पडलं. आणि सप्तगडाची श्रृंखला म्हणजे सप्तशृंगी देवी असं ह्या देवीचं नाव पडलं. ही देवी आज अनेक भक्तांची कुलस्वामिनी आहे. आज अनेक कुटुंबाची, अनेक घराण्याची कुलदेवता आहे. प्रत्यक्ष ज्यांनी जगाला बसायदान मागितलं अशा श्री माऊली ज्ञानेश्वराची सुद्धा कुलदेवी कोण आहे? तर हीच वणीची देवी म्हणजेच देवी सप्तशृंगी. होय, संत ज्ञानेश्वर यांची सुद्धा कुलदेवता तीच आहे. आपण ज्यांना परमोच्च स्थानी पूजा करतो असे नवनाथाची सुद्धा परमदेवी जर कुठली असेल तर सुद्धा हीच आहे वणीची देवी. वणीची देवी ही आज अनेक लोकांची ही स्फूर्तिदाता आहे, अनेक लोकांचं शक्तिस्थान आहे. आणि अनादिकालापासून 3-4 युगामध्ये या देवीने भक्तांना या ठिकाणी आशीर्वाद दिलेला आहे. तर अशा या सप्तशृंगी मातेला आपण नवरात्रीच्या निमित्तानं वंदन करूया, नमन करूया, नमस्कार करूया आणि या देवीच्या चरणी नतमस्तक होऊया. ही देवी सप्तशृंगी आपल्या सर्व समस्या दूर करेल, अडीअडचणी दूर लावेल, आपल्या सर्व दुःखाचं निर्धालन करेल आणि सुखात आनंदात देवी आपल्याला ठेवेल, आपल्या मनोकामना, आपल्या इच्छा पूर्ण करेल. या देवीनं आज आपल्याशी सर्व इच्छा पूर्ण कराव्या असं देवीच्या चरणी मी नतमस्तक होतो. सर्व भक्तांसाठी मी आशीर्वाद मागतो. आपणही देवीला आशीर्वाद मागा आणि जन्मात येऊन एकदा तरी सप्तशृंगी गडावर जाऊन वणीच्या देवीचं दर्शन घ्या, देवीचा आशीर्वाद घ्या. देवी तुम्हाला निश्चित आशीर्वाद देईल आणि सुख समाधान धनधान्य घर तुमचं
तुमचं भरभरून जाईल. ज्ञानसागर मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. सप्तशृंगी मातेचा उध उध उध